अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. नारायण नारायण. श्री पार्वती देवी आणि श्री गंगा माता यांच्या ऋणानुबंधाची ही कथा आता अंतिम चरणावर आहे. त्यांच्यात त्यावेळी नेमके काय घडले हे मी सांगणार आहे. हे श्री महादेव, हे सांगताना आपली माझ्यावर कृपा असावी. मी यथाशक्ती आपली स्तुती करण्याचा प्रयत्न करतो. हे शंकरा, तुला माझा नमस्कार असो. तू नेहमीच दिशारूपी वस्त्रे नेसतोस. तू कृतांत, कराल, त्रिशूली व विकट आहेस. तरीही तुला कोणतेही रूप नाही. तू विश्वरूप आहेस. प्रणत आत्मा, प्रणित देह, स्वाहाकार, प्रलय करणारे, विकट, सुंदर, कुठार, प्रणत आत्मा, प्रणित देह, नित्य काया जटांचा संभार धारण करणारे, श्रीकंठ, नीलकंठ, चितेतील भस्म अंगाला लावणारे, सर्व देवांना जन्म देणारे, सर्व प्राण्यांचा आत्मा असलेले असे आपण आहात. सांख्य सिद्धांत जाणणारे आपणास पुरुष म्हणतात. आपण सर्व पर्वतांमधील महामेरू आहात. सर्व नक्षत्रांमधील चंद्रमा आहात. सर्व ऋषींमधील वसिष्ठ आहात. सर्व देवांमधील इंद्र आहात. महासंहाराच्या वेळी आपण आपल्या तिसऱ्या डोळ्यातून अग्नी निर्माण केला होता. त्या अग्नीने सर्व चराचर, सर्व लोक जाळून टाकले होते. या अग्नीसारखेच वाईट काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, उपद्रव हे अग्नी निर्माण झाले. त्याने मनुष्यासकट सर्व प्राणी मात्र ग्रासले. या अशा रीतीने जळणाऱ्या आमचे आपण रक्षण करा. मुनिवर, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. सांगा, मी तुम्हाला काय देऊ? देवा, या जेजुरी गडावर आपल्या समोर मल्हारी चरित्र कथन करायला मिळते आहे. आपले दर्शन घडते आहे. यापेक्षा आणखी आनंद तो काय? मुनिवर, या कथेतून मला हे जाणून घ्यायचे आहे की पार्वती देवींच्या इच्छेनुसार देवी गंगा यांनी श्री महादेवांच्या जटेतले स्थान सोडले होते का? माझ्यासाठी ते जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. देवी, मी आपल्याला त्याच कथेकडे घेऊन जातो आहे. गंगा, तू इथे? मला इथे
असं प्रकट होण्यास बंधन आहे का? तसं नाही गंगा, परंतु तुझ्यावर दायित्व आहे आणि तू तुझे कार्य करत आहेस ना. पण मला तुम्ही अंशरूपाने तुमच्याजवळ स्थान दिले आहे ना. होय, परंतु तू तुझे कार्य सोडून मूळ स्वरूपात का आली आहेस? कारण मला तुम्हाला जवळून पाहावेसे वाटले, तुमच्याशी बोलावेसे वाटले. आता हाही आनंद माझ्यापासून हिरावून घेणार आहात का? पण गंगा, तुला ठाऊक आहे ना की पार्वतीला तू इथे या कैलासात आलेलं नकोय. त्यांचं मला ठाऊक आहे, परंतु तुम्हालाही असंच वाटतं आहे? तुम्हाला मी तुमच्या समीप नको आहे का? गंगा, तुला काय हवं ते मला कळतंय, परंतु मी तुला आधीपासूनच सांगत आलेलो आहे की ते शक्य नाही. तरी पण तू या सृष्टीच्या कल्याणाचं कार्य करत आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तेव्हा गंगा, ह्यात तुला आनंद नाहीये का? मी माझ्या कार्यात कोणतीही उणीव पडू देणार नाही, परंतु मला तुमचा सहवास देखील हवा आहे. गंगा, मी तुझ्या प्रवाहाला, तुझ्या आवेगाला नियंत्रित केलं आहे, त्याला दिशा दिली आहे, पण तरीही तू अशी का वागत आहेस? कारण श्री महादेव, माझे प्रेम आहे तुमच्यावर. गंगा, याचा अर्थ असा होतो की देवी गंगा या हट्टाने श्री महादेवांजवळ त्यांना राहता यावे म्हणून ते स्थान त्यांनी सोडले नाही. तसे नाही देवी. मग याचा अर्थ काय आहे मुनिवर? गौतम ऋषी गंगेला दुसऱ्या स्थानापर्यंत घेऊन गेले असले तरीही गंगेचे अस्तित्व अंश रूपाने माझ्या जटेमध्ये होते. पण ही प्रतारणा आहे, हे अयोग्य आहे. पार्वती देवींचे अपरोक्ष असं कसं घडू शकतं? देवी, त्यांच्यापासून हे लपून राहिले नाही. मला तेच समजून घ्यायचे आहे मुनिवर की पार्वती देवींना हे कसे कळले की देवी गंगा यांनी ते स्थान सोडले नव्हते. अर्थात श्री महादेवांना सोडून जाण्यापासून त्यांनी नकार दिला होता. नारायण नारायण. श्री पार्वती देवी आनंदात होत्या की त्यांचे पती एका परस्त्रीपासून मुक्त झाले आहेत. माते, कार्तिकेय, गणेश, कुठे होता तुम्ही? मी तुमची किती प्रतीक्षा करीत होते. आम्ही इथेच होतो. माते, काही कार्य आहे का? नाही, खरे तर मी सोपवलेले कार्य तुम्ही पूर्ण केले आहे. आता माझे काही कार्य नाही. अखेर ती गंगा या कैलासापासून दूर गेली. आता मी निश्चिंत आहे. आता तिने तिचे कार्य करावे, माझ्या संसारात हस्तक्षेप करू नये. आणि तिने यांच्यापासून दूर राहावं इतकीच अपेक्षा होती माझी, आणि तुम्ही माझी ती इच्छा पूर्ण केली. माते, तुझी इच्छा आहे आणि आम्ही ती पूर्ण करणार नाही असं कसं होईल? मी प्रसन्न आहे तुमच्यावर. बंधू, आपण सत्य सांगावे असे मला वाटते. मी सत्यच बोललो आहे श्री गणेश. काय झाले गणेश? तुला काही सांगायचे आहे का? नाही माते. तुम्ही माझ्यापासून काही लपवता आहात का? माते, आम्ही लपवले नाही, पण सत्य तुला ठाऊक असावे असे मला वाटते. म्हणजे मी समजले नाही. श्री गणेश, आत्ता हे बोलायलाच हवं का? माते, आपली इच्छा नसेल तर मी नाही बोलणार. नाही, मला आता ते कळायलाच हवे. असे काय झाले आहे? माते, ही गंगा देवी पिताश्रींपासून दूर गेले आहेत. ह्या आनंदात आपण राहू नये. पण गौतम ऋषी तर तिला ह्या स्थानापासून दूर घेऊन गेले आहेत. हो, पण श्री गणेश, कार्तिकेय, तू त्याला थांबवू नकोस. काय झाले आहे गणेश? श्री गंगा देवी पिताश्रींना सोडून गेले आहे. हा एक भ्रम आहे.
माते, तू ह्यावरून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नयेस. महाराज, मला एक सांगायचं बी आहे आणि विचारायचं बी आहे जी. नारायण नारायण, सांग बादू. गंगादेवींनी सांगितलं होतं का महादेवांनी बोलवल्यावर त्या पृथ्वीवर येत्या. मग महादेवांनी त्यासनी बोलवलं, मग त्यात त्यांची काय चूक आहे? तुला या चूक काही वाटणारच नाही, कारण तू जे केले आहेस तेच गंगेने देखील केले होते. तुला जे स्थान दिले ते तुझे नव्हतेच, मग तू देखील ते स्थान सोडायला हवे. म्हाळसा, आख्यानात जे सांगितले आहे ते आपण श्रवण करूया. मुनिवर. नारायण नारायण. गंगा, तू माझी आराधना केली आहेस. मी तुझ्या साधनेवर, तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, परंतु हा हट्ट तू सोडावास. असं असेल तर माझ्या हसण्याला काहीच अर्थ नाही, कारण माझ्या प्रत्येक श्वासात तुम्ही आहात. मी तुमच्याशिवाय दुसरा कोणताही विचार करू शकत नाही. तुम्ही माझा स्वीकार करावा, मला तुमच्यापासून दूर करू नका. आपण सांगा मी यासाठी काय करू? आपण सांगा श्री महादेव, मी यासाठी काय करू? गंगा, तू कितीही साधना केलीस तरी हे कसे प्राप्त होईल? माझी अर्धांगिनी म्हणून सर्व अधिकार मी पार्वतीला दिले आहेत. तुम्ही मला कुठलेही अधिकार देऊ नका, परंतु मला तुमच्यापासून दूर करू नका. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. माझ्या परोक्ष कैलासात काय सुरू आहे? मुनिवर, तुम्ही असे शांत का? पुढे काय झालं हे सगळ्यांना कळायला हवं. मुनिवर, माझे धाडस होत नाही. मुनिवर, असे काय घडले आहे की आपल्याला सांगायचे धाडस होत नाही? मुनिवर, आपल्याला भय बाळगण्याचे काहीच कारण नाही. जे काही घडले आहे ते आपण सांगावे. आणि मुनिवर, तुम्ही तर निर्भय आहात. क्षमा असावी, मी प्रयत्न करतो. तू इथे का आलीस? मी इथेच आहे. पण मला तू इथे नको आहेस. पण का? ह्याचं कारण मी तुला देऊ? पार्वती. स्वामी, मला आधी हिच्याशी बोलायचे आहे. पार्वती, श्री महादेव माझे आराध्य आहेत आणि त्यांनी मला त्यांच्या समीप स्थान दिले आहे. पण तुला तुझे स्थान गौतम ऋषींनी दिलेले आहे. हो, पण ते माझे कार्यक्षेत्र आहे. म्हणजे तू इथेच राहणार आणि तेही माझ्यापासून लपून? मी स्वतः लपून नाही राहिले. मला तो नियम सांगण्यात आला आहे. कोणी? पार्वती, मी तिला समजून सांगितले आहे. स्वामी, आता कुणीही कुणाला समजून सांगण्याची वेळ राहिलेली नाही. हा क्षण निर्णयाचा आहे. पार्वती, मी तुझी भगिनी आहे. माझ्याशी बोलताना तू याचं भान ठेवावंस असं मला वाटतं.
तुला ह्याचे भान आहे का? भगिनीच्या संसारात विष कालवते आहेस तू. मी केवळ माझा अधिकार मागते आहे. अधिकार? कसला अधिकार? हा, प्रेमाचा. स्वामी, आत्ताच ह्याचा निर्णय घ्यायला हवा. श्री महादेवच ह्याचा निर्णय घेतील. तुम्हीच सांगा स्वामी, तुमचे हिच्यावर प्रेम आहे का? स्वामी, आता आपण हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. आपण त्वरित कैलासात जाऊया. नाही देवी, या प्रसंगी काय होते ते इथूनच पाहणे योग्य ठरेल. परंतु असे का? श्री पार्वती देवी कोणत्याही क्षणी त्यांच्या कालीच्या मूळ रूपात जातील. अशा प्रसंगी त्यांच्या क्रोधाला आपण सामोरे जाणे योग्य ठरणार नाही. परंतु ह्यात गंगेचे संरक्षण करायला हवे. अन्यथा काय घडेल सांगता येत नाही. गंगेला प्रत्यक्ष श्री ब्रह्मदेवांनी, श्री महादेवांनी समजावून सांगितले, तरी तिने ऐकले नाही. तिने ऐकले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. परंतु तिचे श्री महादेवांवरती प्रेम आहे, तेही आपण समजून घ्यायला हवे. हे आपण बोलत आहात? हो, कारण मार्कंडेय ऋषींनी तिला भविष्य सांगितले होते की तिचा आणि शिवाचा ऋणानुबंध जुळेल. त्या आशेवरती इथपर्यंत आली. तिने खूप प्रतीक्षा केली आहे. आता अचानक तिला असं दूर लोटून कसं चालेल? देवी, याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरत आहात. ती कोणती? गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. श्री ब्रह्मदेवांनी तिची भेट घेतली. श्री महादेवांनी तिचे आवाहन केले. त्यानंतर ती पृथ्वीवर अवतरली. ती मनुष्याच्या उद्धाराचे कार्य करत आहे. आता यात बाधा नको. हो, मला देखील त्याची चिंता आहे. श्री पार्वती देवींच्या क्रोधात काही अनर्थ घडायला नको. पण पार्वती देवींना कैलासात जो राग आला होता त्यातून काय निष्पन्न झाले? कारण इथे मला जो राग आला होता त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. यातून काहीच निष्पन्न झाले नाही असे नाही देवी. अशी घटना घडली की त्याचा परिणाम अनेक युगांपर्यंत राहील. म्हासा, पार्वतीचे हे काली स्वरूप जेव्हा जेव्हा दिसले तेव्हा तेव्हा शुभ तेच घडले. परंतु त्या क्षणी जे काही घडले ते माझ्या इच्छेविरुद्ध होते. त्यांनी काय केले हे मला कळेलच, पण त्यांच्या संसारात त्यांच्या इच्छेविरुद्ध जर श्री महादेवांवर कोणी अधिकार गाजवत असेल तर त्यांचा राग योग्यच आहे. सगळी सृष्टी श्री पार्वती देवींच्या क्रोधापुढे स्तब्ध होती. श्री गंगा देवी सृष्टीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आल्या होत्या खऱ्या, परंतु आता त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. पर देव तत्व होते म्हणल्यावर त्यासनी कसलं भ्या असणार? नारायण नारायण, याचं उत्तर श्री खंडेरायच देऊ शकतील. सांगतो, पण त्याआधी जे काही घडले ते आपण सांगावे. नारायण नारायण. स्वामी, मी तुम्हाला काही विचारले आहे. ह्याचे उत्तर तुम्ही या क्षणी टाळू नये. सांगावे, तुमचे हिच्यावर प्रेम आहे का? पार्वती, एक आराध्य म्हणून मला तिच्याविषयी प्रेम आहे, ममत्व आहे. परंतु तू जे समजत आहेस ते स्थान मी तिला दिलेले नाही. पण मग ही इथे का? पार्वती,
मी माझ्या मस्तकावर तिला चिरंतन असे स्थान दिले आहे. मग गौतम ऋषी तिला इथून घेऊन गेले होते त्याचे काय? का तो केवळ एक आभास निर्माण केला होता मला कळू नये म्हणून? पार्वती, मी गंगेला जे स्थान दिले आहे ते निरंतर आहे. माझ्या शिखेत अंश रूपाने तिचे वास्तव्य आहे, जे सत्य आहे आणि बदलणार नाही.